चंद्रभागेला महापौर आमदार समाधानदादा औताडे यांनी केली पूरस्थितीची पाहणी। स्थलांतर केलेल्या कुटुंबियांना आवश्यक सुविधा देऊन पूर नियंत्रणासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आमदार औताडे यांच्याकडून निर्देश। नमस्कार, मी बंडू घाडगे इनसर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे। उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात चंद्रभागेला महापूर आला आहे। 2.25 लाख क्युसेस वेगाने विसर्ग सुरू असल्याने गुरुवारी पंढरपूर परिसरातील नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। गुरुवारी चंद्रभागा नदीला निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी आमदार समाधानदादा औताडे यांनी केली। यावेळी त्यांनी नदीकाठच्या असलेल्या व्यासनारायण आणि अंबिकानगर झोपडपट्टीतील महापुरामुळे उपजिल्हा रुग्णालयातील भक्त निवास येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या 300हून अधिक कुटुंबातील नागरिकांची भेट घेऊन स्थलांतरित कुटुंबियांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन पूरस्थितीची नियंत्रण करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले। यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। काही दिवसापासून धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने उजनी धरण क्षेत्रातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत। पूर नियंत्रणासाठी पुणे व सातारा जिल्ह्यातील धरणांमधील अतिरिक्त पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे। उजनी धरणातून आणि वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात दाखल होत असल्याने गुरुवारी चंद्रभागा दुथडी भरून वाहत असून नदीला महापूर आला आहे। यामुळे पुरातन विष्णुपद मंदिरासह नदीच्या पात्रातील सर्व संतांची मंदिरे तसेच गोपाळपूर येथील पूल पाण्याखाली गेला आहे। खबरदारी म्हणून प्रशासनाकडून नदीकाठच्या व्यासनारायण आणि अंबिकानगर झोपडपट्टी परिसरातील 300हून अधिक कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे। गुरुवारी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान औताडे यांनी पंढरपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करून पूररेषेतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा तसेच स्थलांतर केलेल्या कुटुंबियांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले। धन्यवाद। मी बंडू घाडगे इनसर्च न्यूज बोहाळी।